नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक असा प्लॅटफॉर्म घेऊन आलेला आहे की ज्यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज देऊ शकता. सध्या हा प्लॅटफॉर्म जो आहे तो टेस्टिंग फेजमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही फ्रीमध्ये या टेस्ट सध्या देऊ शकता. मॉक टेस्ट कशा द्यायच्या ते सांगतो. प्लॅटफॉर्मचं नाव आहे जीत एक्झाम. platform.jitexam.in या URL वरती जाऊन तुम्हाला हे देता येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा लॉग इन करा. लॉग इनचं ऑप्शन इथं आहे. लॉग इन तुम्हाला गुगलने करायचे आहे. ईमेल आय डी पासवर्ड टाकू नका, गुगलने साइन इन करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे अकाउंट आहे ते सिलेक्ट करायचं. पुढे तुम्हाला काय करायचं आहे, MSTCD वरती जायचं. त्यानंतर तुम्हाला काय काय आहे ते सांगतो. क्रिएट युअर मॉक टेस्ट. तुम्ही स्वतःची फुल लेंथ टेस्ट जनरेट करू शकता किंवा तुमची कस्टम बिल्ड टेस्ट देखील करू शकता. इथे ऑलरेडी एक CET मॉक टेस्ट 1 म्हणून आहे, ती देखील तुम्ही देऊ शकता. आता मी ऑलरेडी देऊन बघितली होती, त्यामुळे डायरेक्ट रिझल्ट दिसतोय. आता जनरेट फुल लेंथ टेस्ट. ठीक आहे, जनरेट फुल लेंथ टेस्ट करायचं. त्यानंतर तुमचे हे 180 मिनिट्स, 150 क्वेश्चन्स टोटल, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि स्टार्ट फुल लेंथ सेशन. म्हणजे 2 सेक्शन, फिजिक्स केमिस्ट्रीचा पहिला, मॅथमॅटिक्सचा दुसरा. पहिल्यांदा आपण फिजिक्स केमिस्ट्री ओपन करूया. तर याच्यावरती असं काही प्रकारचा इंटरफेस आहे. इथे सगळे क्वेश्चनचे नंबर्स आहेत 1 to 100 फिजिक्स केमिस्ट्री. आता इथे बघा टायमिंग सुरू आहे 12 सेकंड, 13 सेकंड, काय अशा पद्धतीने. क्वेश्चन नंबर इथे तुम्हाला दिसेल. सब्जेक्ट करेक्टला +1, इनकरेक्टला 0. कधी कधी इथे चुकून +4 येतं, कारण की JEEचं देखील आहे याच्यामध्ये, त्यामुळे कधी कधी 4 येतं. इग्नोर दॅट, तो बग आपण सॉल्व्ह करू. इथे देखील टायमिंग तुम्हाला दिसते बघा. या क्वेश्चनसाठी तुम्ही किती वेळ देताय ते. तर इथे तुम्हाला तुमचा क्वेश्चन दिसेल. हा क्वेश्चन कोणत्या CET मध्ये विचारला होता ते देखील इथे आम्ही अवेलेबल करून दिले. त्यानंतर तुमचं जे आन्सर असेल ते तुम्ही ते सिलेक्ट करायचं. समजा हे केलं मी, ॲक्च्युअलमध्ये आन्सर नाही सॉल्व्ह केलेलं. इफ सपोज हे असेल, सिलेक्ट केल्यानंतर 7 नेक्स्टचं बटन इथे आहे, त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही सेकंड क्वेश्चनवरती जाता. जर तुम्हाला एखादा क्वेश्चन समजा वाटत असेल की रिव्ह्यू करायच्या नंतर, तर तुम्ही इथं रिव्ह्यूचं बटन आहे, ते रिव्ह्यू क्लिक केलं की इथं देखील कलर देखील चेंज होतो. नंतर तुम्ही पुन्हा येऊन त्या क्वेश्चनला रिव्ह्यू करून पुन्हा सॉल्व्ह करू शकता. 7 नेक्स्ट करायचं. आणि समजा एखादा क्वेश्चन तुम्हाला जर सापडला की तो असा आहे की चुकीचा आहे, तर भेटणार तर नाही, पण वाटलाच की त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक आहे असं वाटतंय, तर त्यामध्ये तुम्ही रिपोर्ट देखील करू शकता. दाखवतो कशा पद्धतीने. हा प्रिव्हियस क्वेश्चन आहे बघा. तर इथे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. ॲक्च्युली हे टेस्टिंग फेजमध्येच आहे. तुम्हाला जे काही बग सापडतील ना, ते आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे. त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला हे सगळे स्क्रीनशॉट आणि प्रॉब्लेम टाकायचा आहे. तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथे भरपूर गोष्टी मी पुढे आणखी तुमच्या फायद्याचं टाकत राहणार आहे. त्यामुळे तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि तिथं असे जे बग्स आहेत, ज्या काही चुकीच्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, त्या तिथे स्क्रीनशॉट टाका आणि काय प्रॉब्लेम आहे ते पण लिहा. असं क्वेश्चन दिसलं ना, तुम्हाला रिपोर्ट बटन क्लिक करायचं आहे. जे काही असेल मिस्टेक ती सिलेक्ट करायचं आणि तो क्वेश्चन त्या ठिकाणी रिप्लेस होतो. मग बघा, हा क्वेश्चन रिप्लेस झाला. तर काय अशा पद्धतीने. इफ सपोज तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करता, लास्टच्या क्वेश्चनवरती आला, तो पण तुम्ही सिलेक्ट केला. सेक्शन डन इथे देखील आहे खाली आणि सेक्शन डन इथे देखील आहे. कोणताही क्लिक करा, तुम्ही या विंडोवरती येता. मॅथमॅटिक्स 2 ही तुमची आली. आता मग ह्या मॅथमॅटिक्स 2 मध्ये जाऊया आपण, म्हणजे सेकंड सेक्शनमध्ये. आता इथे करेक्टला +2, इनकरेक्टला 0. इथे देखील टायमिंग दिसत आहे. आणि हे काही कुठलेही पिक्चर्स नाही आहेत, एक्झॅक्ट हे सायंटिफिक टेक्स्ट आहे. सायंटिफिक जे सिम्बॉल्स वगैरे आहेत ते. पिक्चर आम्ही कुठलाही स्क्रीनशॉट वगैरे कॅप्चर करून टाकलेलं नाही आहे. 7 नेक्स्ट. काय अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण टेस्ट द्यायची आहे. आणि तुमचं जेव्हा सेक्शन पूर्ण होईल तर सेक्शन डन म्हणायचं आहे. दोन्ही सेक्शन तुमचे कंप्लीट झाले, फायनल सबमिट करायचं आहे. इथे तुम्हाला विचारते फिनिश का, तर फिनिश. ओके. आता तुम्हाला रिझल्ट दिसेल. ॲक्च्युली ही मी टेस्टिंगसाठी दिली, त्यामुळे 4 मार्क्स पडले. तुम्ही जेन्युनली द्या, तुम्हाला जेन्युनली रिझल्ट देखील कळतील. आता इथे डिटेल अनालिसिस कळते बघा. ऑल क्वेश्चन्स 150 होते, त्यातले करेक्ट आपले 3 आले. ते हे 3 क्वेश्चन्स आहेत. आता हा क्वेश्चन आहे, याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर आपल्याला हे सगळं दिसतं की करेक्ट क्वेश्चन काय आहे. सोल्युशन अजून आपण फेच केलेलं नाही, त्याला म्हणजे जोडलेले नाही आहेत. ते जोडल्यानंतर थोड्या दिवसांनी दिसतील, कारण की सध्या टेस्टिंग फेज चालू आहे. पण ॲक्युरेटली हे वर्क करत आहे, तर तुम्ही टेस्ट द्यायला काही हरकत नाही. इनकरेक्ट आपले 4 आले, ते तुम्हाला अशा प्रकारे दिसणार. हे इनकरेक्ट होतं, आपला रिस्पॉन्स हा होता आणि करेक्ट आन्सर हे होतं.
काय अशा पद्धतीने. आणि इथे बघू शकतो की केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, म्हणजे इथे स्किप किती केले आपण, एवढे स्किप केले. हे स्किपचं ऑप्शन आहे. करेक्टचा ऑप्शन इथे ऑल क्वेश्चन्स. आता आणखी डिटेल ॲनालिसिस पाहायचं असेल ना तर तुम्हाला जावं लागणार, इथे एक ॲनालिटिक्सचं सेक्शन आहे बघा वर, ॲनालिटिक्स. ह्या ॲनालिटिक्समध्ये जायचं. ॲनालिटिक्समध्ये परफेक्टली दिसतं की ॲक्युरेसी किती % आहे, सॉल्व क्वेश्चन किती केले. आता एवढे सॉल्व क्वेश्चन याच्यामुळं की मी देखील ह्या अकाउंटनी टेस्टिंग करताय म्हणून. ॲव्हरेज स्पीड 2 सेकंड नसते, मी टेस्टिंग करत आहे म्हणून 2 सेकंड झाली. तुम्ही जेन्युइनली दिलात तर तुम्ही समजा 10-12 टेस्ट दिल्या याच्यावरती, 4-5 दिल्या, तर तुम्हाला जेन्युइन तुमचं ॲव्हरेज स्पीड कळेल. इम्प्रूव्हिंग दाखवतंय कारण की हे टेस्टिंग फेजसाठी आहे, पण तुमचं जेन्युइन जे काही स्टेटस असेल तो इथे दाखवला जाईल. हा ग्राफ आहे ॲक्युरेसीचा आणि स्पीड एव्होल्युशनचा. इथं हे दिसतात बघा 25 सेकंड, 50 सेकंड. हा तुम्हाला ग्राफ जे हे कधी वर्क करणार माहिती का, हे ॲनालिटिक्स जेव्हा तुम्ही जेन्युइनली प्रामाणिकपणे टेस्ट द्याल तेव्हा हे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल. माझ्यासारखं जर टेस्टिंगसाठी असंच काही देत बसला तर ते कळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय इथे एक ॲनालिटिक्स आहे ते म्हणजेच की सब्जेक्ट वाईज तुम्हाला कळतं की आता हे आहे केमिस्ट्रीचं, तर हे केमिस्ट्रीचं परफॉर्मन्स आहे स्ट्रॉंग चॅप्टर्स, ॲव्हरेज चॅप्टर्स आणि वीक चॅप्टर्स. आता इथे सगळं वीक चॅप्टर्समध्येच आलेलं आहे, कारण त्याचं असं की यामध्ये सगळं मी टेस्टिंग पर्पजसाठी दिलं, त्यामुळे सगळंच वीक सेक्शनमध्ये गेलं. असं तुम्ही प्रत्येक सब्जेक्टसाठी बघू शकता. इथे पुन्हा खाली तुम्हाला दिसतं की स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज, थ्रेस्ट, म्हणजे की जे शॉर्ट अनालिसिस असतं ना तेच. आता इथे सगळंच विकनेसमध्ये गेले कारण की हे सगळं मी टेस्टिंग पर्पजसाठी दिलं होतं. वर इथे तुम्ही बघू शकता की होम आहे, फुल लेंथ टेस्ट इथून तुम्ही जनरेट करू शकता. कस्टम टेस्ट आहे. आता कस्टम टेस्ट काय सांगतो, आता हे कस्टम टेस्ट कसं द्यायचे ते सांगतो. इथे सब्जेक्ट आहेत, तुम्ही जसे सब्जेक्ट सिलेक्ट कराल त्यानुसार कस्टम टेस्ट तुम्ही देऊ शकता. केमिस्ट्री समजा निवडलं आणि त्याच्यामध्ये मी अमाइन्स निवडलं तर खाली मला इथे क्वेश्चन्स निवडायचे आहेत की समजा मी 10 क्वेश्चन्स निवडतो आणि या ठिकाणी टॉपिक निवडतो. ऑलरेडी टॉपिक सिलेक्ट आहे, सॉरी, टोटल व्हॉल्यूम मग मी इथे एंटर करणार आणि मग ही कस्टम टेस्ट सुरू झाली त्या एका स्पेसिफिक केमिस्ट्रीच्या चॅप्टरची. सेम आहे, मला हे सगळे हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि नंतर फिनिश करून एंड सेशन करायचं आहे. तुमची कस्टम टेस्ट त्या ठिकाणी कंप्लीट होईल. ओके स्टुडंट्स, तर हा प्लॅटफॉर्म सध्या फ्री आहे टेस्टिंग पर्पजसाठी. तुम्हाला काय करायचं आहे, platform.jitexam.in वर जायचं आहे आणि अशा पद्धतीने लॉग इन करून टेस्ट तुमच्या अनलिमिटेड किती वाटतात तेवढे द्यायचे आहेत, तुमचे जोपर्यंत एक्झाम आहे तोपर्यंत, आणि नंतरही देऊ शकता. पण महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही टेस्टिंग करत आहोत त्यामुळे आम्हाला ह्याचे रिपोर्ट्स हवे आहेत. त्यामुळे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. जो पण प्रॉब्लेम येईल त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला त्या टेलिग्राम ग्रुपवरती द्या. याचा फायदा तुम्हाला असा आहे की भविष्यामध्ये आम्ही त्या टेलिग्राम ग्रुपवरती आणखी काही गोष्टी टाकत राहू, त्या तुम्हाला भेटत राहतील आणि हा प्लॅटफॉर्म आणखी बिल्ड होईल त्या ठिकाणी. थोड्याच दिवसामध्ये हा प्लॅटफॉर्म मे बी पेड देखील होऊ शकतो, पण सध्या टेस्टिंग पर्पजसाठी आम्ही फ्रीली लॉन्च करत आहोत. जेवढं यूज करतो शकत असाल तेवढं यूज करा. आणि काही त्याच्यामध्ये बग सापडला तर सॉरी फॉर दॅट, कारण की अजून देखील टेस्टिंग फेज आहे. यूज करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या वेबसाईटची सुद्धा आणि टेलिग्राम ग्रुपची सुद्धा. थँक्यू व्हेरी मच.